बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा येथील प्रभाग क्रमांक 9 इथं सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंगल कार्यालय इथं कारगिल विजय दिवस निमित्त सैनिकांच्या सन्मानार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन माजी सैनिक भूषण अभिमन्यू पवार यांनी केले होते। शिबिराचं उद्घाटन भारत माता प्रतिमा पूजनानं करण्यात आली। यावेळी शिबिराचे उद्घाटक गुरु गोरक्षनाथ आखाडा पिलखेड येथील योगी दत्तनाथजी महाराज होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित होते। मंचावर जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील, भाजपा धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, डॉक्टर जगदीश बोरसे, बडगुजर समाजाचे उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर, माजी सैनिक प्रकाश जोशी उपस्थित होते। कार्यक्रमात पुढे कारगिल युद्धात सहभागी झालेले सिंदखेडा शहरातील माजी सैनिक सुभेदार मेजर प्रकाश जोशी व हवालदार शांताराम जाधव यांचा तसेच कार्यक्रमास उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात पुढे मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला। यावेळी योगी दत्तनाथ महाराज, प्राध्यापक प्रदीप दीक्षित, प्रवीण माळी, संजय कुमार महाजन, डॉक्टर अक्षय मराठे, माजी सैनिक प्रकाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक प्रदीप दीक्षित म्हणाले की शिंदखेडा शहराला डॉक्टर अक्षय मराठे यांच्या रूपानं MD डॉक्टर लाभले, तर डॉक्टर जगदीश बोरसे यांच्या रूपानं बालरोग तज्ज्ञ देखील आपल्या शहरास लाभले आहेत। आरोग्य सेवेच्या उपलब्धतेमुळे शहराचं भाग्य उजळत आहे। ही आरोग्य सेवा गोरगरिबांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्नशील असलेले माजी सैनिक भूषण पवार सातत्यानं समाजकार्यासाठी झटत असतात। समाजसेवेचा वसा त्यांनी हाती घेतलेला आहे। देशसेवेतून निवृत्त होऊन ते सध्या विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत। उर्वरित आयुष्य समाजासाठी अर्पण करावे असा त्यांचा मानस आहे। या शिबिरासाठी डॉक्टर अक्षय कैलास मराठे कन्सल्टिंग फिजिशियन, डॉक्टर सायली अक्षय मराठे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सुविधा हॉस्पिटल सिंदखेडा, तसेच डॉक्टर जगदीश बोरसे बालरोग तज्ज्ञ शिवांश हॉस्पिटल शिंदखेडा यांचे विशेष सहकार्य लाभले होते। प्रसंगी 3 बाल रुग्ण, 19 महिला व 33 पुरुष रुग्ण असे एकूण 55 रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला। यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे तर सूत्रसंचालन माजी सैनिक भूषण पवार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खानदेश रक्षक ग्रुप, मराठा समाज नवयुवक मंडळ व मित्रपरिवार शिंदखेडा यांचे सहकार्य लाभले। संपादक भूषण पवार, शिंदखेडा। आपल्या शहरामध्ये MD डॉक्टर लाभलेले आहेत, त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ हे देखील लाभलेले आहेत। खरोखर या शहराचं आता भाग्य उजळायला लागलेलं आहे। आरोग्य सेवा उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत आणि या आरोग्य सेवा अधिकाधिक उपलब्ध होण्यासाठी म्हणून खानदेश रक्षक ग्रुप, माजी सैनिकांचा हा एक ग्रुप आणि त्यासाठी सातत्याने धडपड करणारे आमचे माझे विद्यार्थी आहेत भूषण पवार, माझे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि भूषण पवार हे सातत्याने झटत असतात, धडपड करत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। समाज सेवेचा वसा त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे। ते देखील माजी सैनिक आहेत आणि माजी सैनिक देशसेवा तर आहेच, परंतु समाजसेवा आणि या समाजसेवेसाठी सुद्धा आमचे सहकारी भूषण पवार आता ते पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील आहेत। पत्रकारितेच्या माध्यमातून ते सातत्याने समाजसेवा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि या अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करून आपल्याला नेमकं डॉक्टरांच्या माध्यमातून कशा प्रकारचं सहकार्य मिळू शकेल अशा प्रकारची संकल्पना या माजी सैनिकांनी आपल्या मनाशी प्रामुख्याने निर्माण केली आणि असा हा दृष्टिकोन या ठिकाणी प्रामुख्याने आहे। सर्वांना या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, कौतुक केलं। डॉक्टरांना त्यांनी म्हटलं की 2 शब्द सांगा, मी त्यांना म्हटलं 5 शब्द सांगा। डॉक्टरांचे अनुभव वेगवेगळे असतात। प्रत्येक पेशंट तपासल्यानंतर त्यांना कळतं या पेशंटला नेमकं काय डायबिटीज असेल, त्याबरोबर आणखी विकार असतात। कालावधी साधारणतः 2 महिने 3 आठवडे आणि 2 दिवसाचा जो युद्ध काळ, कारगिलचं जे युद्ध माझ्या माहितीप्रमाणे 2 मेला सुरू झालं आणि उद्याचा जो दिवस आहे 26 जुलै, या दिवशी तो विजय दिवस संपूर्ण देशभरामध्ये साजरी झाला आणि त्या कारगिल विजय दिवसासाठी दरवर्षी आपण अनेक उपक्रम
देशभरामध्ये होत असतात. त्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा आपण ऐकलं की खानदेश रक्षक ग्रुपच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं आणि यावर्षी काहीतरी नवीन करावं म्हणून आज हे या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न होत आहे. त्यानिमित्त उद्घाटक म्हणून या आयोजकांनी आमच्या भूषण भाऊंनी मला या ठिकाणी बोलवलं. प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. उपक्रम दरवर्षी आपण वेगवेगळे उत्सव साजरे करतो, पण समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम झाले पाहिजे. आणि आपण जे काही दरवर्षी कार्यक्रम करत आहोत, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण असेल, आणि आज सगळ्यात मोठी समस्या जर समाजामध्ये कोणती असेल तर ती आरोग्याची समस्या आहे. सगळ्यात मोठी समस्या आहे. बघा तुम्ही, असं एक घर नसेल की त्या घरामध्ये कोणी एखाद्या आजाराने पीडित नाहीये. कोणाला शुगर आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, अन्य अन्य आजाराने आपण सगळे त्रासले गेलो. त्या समाजासाठी ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो चांगल्या डॉक्टर्सना जाऊन शहरामध्ये आपले ट्रीटमेंट करू शकतो. पण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो. शिंदखेड्यामध्ये जरी आपण शहर म्हणत असलो तरी शिंदखेड्याचं जे काही कल्चर आहे, जी काही दैनंदिन सगळ्यांची जगण्याची पद्धती अजून सुद्धा ग्रामीण भागातच आहे. आणि अजून सुद्धा शिंदखेडा शहरामध्ये असे अनेक लोक आहेत की जे पैसा खर्च करून कुठल्या तरी चांगल्या दवाखान्यात जाऊ शकत नाही. तर अशा लोकांना आपण आरोग्याची सेवा दिली पाहिजे, म्हणून हा अगदी स्तुत्य असा उपक्रम तुम्ही करत आहात. शिंदखेडा शहरामध्ये खानदेश रक्षक ग्रुपच्या निमित्ताने आज जो मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे त्यांचा प्रथमतः मी स्वागत करतो. कारण की अशा एका उपक्रमाचं नियोजन करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ताच एबीजीने सांगितल्याप्रमाणे खरंच समाजातील प्रत्येक घरामध्ये दुर्धर आजाराने, छोट्या मोठ्या आजाराने एक ना एक तरी पेशंट आहे आणि हे आजार आपल्याला कसे घालवता येतील त्या निमित्ताने माजी सैनिकांनी असं नियोजन केलं की प्रत्येक समाज सुदृढ आणि निरोगी राहावा. त्या संदर्भात हे नियोजन खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांना एका शब्दाने हो म्हणणारे आमचे बंधू पहिले डॉक्टर साहेब, त्या दोघांनी होकार भरला आणि या कार्यक्रमाला 4 चांद लावले. एवढं सैनिकांकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि ते समाजाला देत आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या आरोग्य शिबिराच्या निमित्त एक प्रामाणिक भावना की आपल्या शहरामधील जे नागरिक 100-200 रुपये दैनंदिन खर्च करू शकत नाही आणि काही किरकोळ असतील, काही मोठे असतील, अशा आजारांना अंगावर काढत पैसे नाही म्हणून उद्या जाऊ परवा जाऊ अशा भावना ज्या नागरिकांच्या मनात असतात, ज्यांना 100-200 रुपये खर्च करण्यासाठी टाळाटाळ करता अशा नागरिकांसाठी एक कारगिल विजय दिवसाचं निमित्त साधून आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य या शिबिरामार्फत मोफत तपासणी कशी करता येईल या प्रामाणिक हेतूने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला ठिकाणा जी संधी दिलेली आहे रुग्णसेवेची, रुग्णांची सेवाच हे आमचं कर्तव्य आहे पहिला तर. पण सैनिकांची सेवा करणं एक देश कर्तव्य म्हणून आम्ही समजतो. त्यामुळे आमचं पण हे कर्तव्य आहे. त्यामुळे काही कृतार्थ नसून ही आमची एक सेवा भावना आहे. यासाठी आम्ही पण त्यांचे कृतज्ञ आहोत. 1998 ते 2001 पर्यंत मी स्वतः कारगिलमध्ये होतो. ज्यावेळेस हे युद्ध सुरू झालं त्यावेळेस मी दळणमध्ये होतो. टायगर हिलपासून प्रत्यक्ष अनुभव माझा टायगर हिलपासून 7 किलोमीटर होतो. इतक्या ज्यावेळेस तुम्ही दिवाळी मनवता त्याचे फटाके नसतात, त्याच्यापेक्षा जास्त बंबाट होता. त्यावेळेस एवढा बर्फ वगैरे असतात सुद्धा आमच्या पूर्ण सैनिकांनी जोर लावून पाकिस्तानला तिथं हटवलं. हे एक फार मोठं कर्तव्य भारतातर्फे झालं. आणि हा दिवस नंतर अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस पंतप्रधान होते, त्यावेळेस त्यांनी संपूर्ण याच्यासाठी मदत करून प्रत्येक जे तिथे हुतात्मा झाले, जे शहीद झाले, त्यांना प्रत्येकाला घरापर्यंत पोहोचण्याची तिरंगामध्ये त्यांनी. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.